महाराष्ट्रामध्ये सध्या पदवीधर शिक्षक निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। त्यातच आता एका व्हायरल व्हिडिओमुळे आरोपांच्या ठिणग्या उडतायत। शिंदे गटाने मतांसाठी शिक्षकांना पैसे वाटलेत असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला। त्याला मंत्री शंभूराज देसाईंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय आणि यावरूनच आता नवा वाद पाहायला मिळतोय। जेमतेम 15 सेकंदांची ही क्लिप, मात्र या क्लिपवरून महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरू आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शनिवारी जळगावात सभा घेतली आणि या सभेनंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हातावर लक्ष्मी टेकवण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। आलेल्या शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पैसे वाटण्याचा कार्यक्रम जाहीर झाला। या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक जे गणवेशात आहेत आणि जे पैसे घेत आहेत ते स्पष्टपणे चेहरे दिसत आहेत। पैसे देणारे लोक हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत। पदाधिकाऱ्यांचा आणि त्या शिक्षकांचा काय आर्थिक व्यवहार होता, कुठल्या आर्थिक व्यवहारासाठी पैसे दिले घेतले बोललो पाहिजे, स्पष्टीकरण दिलं पाहिजे। याच सभेमध्ये गुलाब पाटील जाहीरपणे सांगत होते की दराडेंच्या मतासाठी आम्ही दरोडे टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही। एकीकडे पैसे वाटणारे शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचा दावा सुषमा अंधारे करतायत, तर अंधारेंना प्रत्युत्तर देताना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंनी याच व्हिडिओकडे बोट दाखवत काही प्रश्न विचारलेत। अशा पद्धतीनं काही एखादा आरोप करताना त्याला एक व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये पैसे वाटतात म्हणून सांगितलं, ते शिवसेनेचा मेळावा आहे का? तिथं शिवसेनेचे झेंडे आहेत का? शिवसेनेचे कोणी नेते, कोणी पदाधिकारी कोणी आहेत का तिथं? हे दाखवलं पाहिजे ना। सुषमा अंधारेंच्या आरोपांना पुढे नेत संजय राऊतांनी थेट निवडणूक आयोगाला धृतराष्ट्राच्या पंक्तीत बसवलंय। सुषमा अंधारे याने एक व्हिडिओ सुद्धा त्या संदर्भात ट्विट केला। तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका, पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभं करू नका। या सगळ्याला जबाबदार या देशाचा निवडणूक आयोग आहे। उघड्या डोळ्यांना व्यभिचार आणि भ्रष्टाचार पाहत आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे संदीप भुळवे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार तर अपक्ष विवेक कोल्हे यांच्यामध्ये लढत होते। निश्चितपणाने शिक्षकांच्या मतदारसंघामध्ये अशा परंपरा प्रथा पाडणं याचाच अर्थ खरं तर त्यांच्या समोर त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे। जर एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी देखील पैसे देऊन शिक्षक इतर लोक आणायची जर वेळ आली असेल तर निश्चितपणाने हे निंदनीय आहे। मुळात मला जो असा कोणी आरोप करतो यांची क्यू वाटते, कारण एवढ्या मोठ्या सभेमध्ये असं आम पब्लिक मध्ये कोणी पैसे वाटणार आहे का? ते शिक्षकांचं मतदान आहे, त्याच्यामुळे पैसे वगैरे काही वाटले नाही, यांच्याकडे काही मुद्दे नाही म्हणून चुकीचे खोटे आरोप करता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आरोपांमुळे नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना सुद्धा किशोर दराडेंवर टीका करण्याची आयती संधी मिळाली। पैठण्या तर वाटल्या जात आहेत, पण दुसरे उमेदवार पुरुष शिक्षकांना रेमंड सफारीचं कापड आणि महिलांना साडी आणि नथ देत आहेत। हिंमत इतकी वाढली आहे की पूर्वी घरोघर जाऊन रात्रीच्या वेळी गुपचूप या वस्तू दिल्या जायच्या, यावेळी बातम्या अशा आहेत की काही शाळांवर जाऊन अशा वस्तूंचं वाटप केलं जातं। हा जो पैशाचा माज आहे हा तर अत्यंत संतापजनक आहे। असे उमेदवार तर शिक्षकांनी पराभूत केलेच पाहिजेत। शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुकीत पैसे, नथ, पैठणी वाटपाच्या आरोपामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपाची जोरदार चिखलफेक सुरू आहे। या आरोपांची निपक्षपणे शहानिशा होणार का? महत्त्वाचं म्हणजे मतदार प्रलोभनांना बळी पडून मतदान करणार की उमेदवारांची क्षमता पाहून? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।